नमस्कार, मी अंकित वनवे पाटील. मी आज इकडे विमाननगरला हयात रेसिडेन्सीच्या बाजूला कास्टिओ एजन्सी इथे आलो होतो. इथे मॉडेलिंग क्षेत्रात काम देतो असं सांगून यांच्याकडनं पैसे घेतले जातात या सर्व लोकांकडनं, कोणीही असू द्या. तर इथे काही काम मिळतं नाही मिळतं मला माहित नाही, पण आमच्याकडे बरेच तक्रारदार आलेत ज्यांना कामं दिलेली नाहीयेत, ज्यांनाचे पैसे घेतले, फक्त पोलिओ शूट करून दिलेला आहे आणि कामं पुढची मिळत नाही. अनेक आज माझे पोलीस बांधव पण इथं आलेले आहेत, यांच्याकडे पण ह्याच कास्ट एजन्सीच्या अनेक तक्रारी आधी पण आल्या होत्या. ही लोक पैसे घेतात, फक्त फोटोशूट करून देतात, ते कास्ट एजबिस्ट करून देतात आणि कुठंतरी आज नाही उद्या ते आम्ही लाईव्ह केलंय आणि तुमचं सिलेक्शन होत नाही आणि तुमचं वय 47 आहे 50 आहे. पैसे घेताना यांना सगळ्यांचं वय चालतं, 50चं वय पण चालतं आणि 70चं पण वय चालतं आणि काम देताना त्यांना सांगतात तुम्ही 50 वर्षाचे आणि 47 तो अशी दिसते तशी दिसते, म्हणून काय कामं देत नाही. तर तुम्ही पण, माझी एक विनंती आहे, आता हे तपासात सगळं हे होईल की बाबा कोण चूक आहे कोण बरोबर आहे. मी काय म्हणत नाही की बाबा ह्याच चूक आहे किंवा तोच चूक आहे, पण माझी सर्व नागरिकांना एक विनंती आहे की तुम्ही असे कुठेही पैसे भरताना, कुठेही काही करताना, कुठल्याही पेपरवर सही करताना तुम्ही सगळं ऑन रेकॉर्ड घ्या की तुम्ही जे पैसे देताय तर त्याच्या बदल्यात ते नेमकं तुम्हाला काय देणार काय नाही देणार हे सगळं तुम्ही पहिलं बघून घ्या. इंग्लिश मध्ये फॉर्म असतात, तर काही माझ्या मित्र भगिनींना इंग्लिश वाचता येत नसेल किंवा काय नसेल तर तुम्ही एक व्हिडिओ असा शूट करा की बाबा तुम्ही त्यांना सांगा की मी जर 18,000 20,000 40,000 रुपये जर देतोय तर मला याच्या बदल्यात मला काय काय देणार हे तुम्ही ऑन रेकॉर्ड ठेवा. आज प्रूफला महत्व आहे, हे ऑन रेकॉर्ड ठेवा तुम्ही सगळ्या गोष्टी, जेणेकरून तुमची परत फसवणूक होणार नाही. हे एवढे मोठे मोठे ऑफिसेस टाकून बसले, इंग्लिश मध्ये बोलतात आणि मोठे मोठे मॅडम बसलेले आहेत, तर यांना काही बळी पडू नका. 20-30 हजारासाठी कोणी येऊन पुढं सरकत नाही आणि अशाने यांची जी आहे आपण म्हणतो एक प्रकारे हिंमत वाढते लोकांना फसवायची, लोकांना टोप्या घालायची. तर तेवढं फक्त एक माझी विनंती आहे लोकांना की बाबा तुम्ही जेव्हा तेव्हा कुठं पण मॉडेलिंग एजन्सी, पिजन शो, फॅशन शो कुठेही तुम्ही पैसे द्या, तुम्ही पैसे द्या आणि त्याच्या बदल्यात ते काय काय देणार आहेत हे तुम्ही एक रेकॉर्ड मध्ये घ्या आणि ते जर नाही मिळालं तर तुम्ही हे करा. आता इथे सगळं प्रकार तुम्ही बघताय, ही जिवंत महिला आहे, लाईव्ह आहे आणि याच्या आधी पण आता पोलीस बांधव आपले हे तिथे 4-5 वेळा आधी येऊन गेले वेगवेगळ्या तक्रारींचं आणि यांचे ओनर नंतर डायरेक्ट म्हणतात पोलिसांकडे जा, काय मी कोणाच्या बापाला घाबरत नाही आणि माझ्याकडे गुंड पोचलेले. आता ही महिला 18,000साठी कोणाच्या दारात जाईल? 18,000 रुपये त्या महिलेचे, कुठं 18 कोटी नाही घेतले यांनी, 18,000 रुपये. 18,000साठी कोणती महिला पुढे येईल? नाही येत. अशाने यांची हिंमत वाढते. 18-20 हजार रुपये हे